नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून आजचा आपला इंग्लिश लँग्वेज या विषयावर आधारित प्रश्नसंचाचा दुसरा भाग आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावर आधारित विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे याविषयीच्या ट्रिक्स पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागामधील पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ. आता सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. कशाचा? डिटेरिओरेट, ज्याचा मराठी अर्थ होतो बिघडवणे. आता ऑप्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी. प्रोक्लेम्ड, डिटरमाइंड, डिक्लाइन आणि जनरेटेड. प्रोक्लेम्ड म्हणजे घोषित केले, डिटरमाइंड म्हणजे ठरविले, डिक्लाइन म्हणजे कमजोर होणे, जनरेटेड म्हणजे तयार केले. आता या ठिकाणी डिटेरिओरेट म्हणजे बिघडवणे, याला समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून कोणता दिसतोय आपल्याला? तर तो दिसतोय पर्याय सी, म्हणजे ऑप्शन सी, डिक्लाइन, कमजोर होणे. बिघडवणेला समानार्थी शब्द हा कमजोर होणे हा होतोय, म्हणून डिटेरिओरेट याचा सिनोनिम असेल डिक्लाइन. मित्रांनो, या ठिकाणी फक्त आपल्या माहितीसाठी आणि आपली व्होकॅब्युलरी वाढावी या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी मराठी अर्थ दिलेले आहेत. आपल्याला लक्षात इतर ऑप्शन्सचे जे मराठी अर्थ होतात ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. प्रोक्लेम्ड म्हणजे घोषित केले, डिटरमाइंड म्हणजे ठरविले किंवा जनरेटेड म्हणजे तयार केले, हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, डिक्लाइन. डिटेरिओरेट म्हणजे डिक्लाइन. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी वाक्य आहे, वी डॅश डॅश हेल्प द पुअर. ऑप्शन्स आहेत शुड, शल, कॅन, मे. आता या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब जो आहे तो योग्य ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी त्या ब्लँक जागेच्या ठिकाणी ॲड करायचा आहे. आता वाक्य जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की वाक्य हे कशा पद्धतीचं आहे, तर एक सल्ला देण्याच्या दृष्टिकोनातून ॲडवायझरी टाईपचं हे वाक्य आहे. पोलाइटली एखाद्याला बोललेलं वाक्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शुड हा जो शब्द आहे तो ॲडवायझरी अशा पद्धतीचा शब्द आहे. एखाद्याला सल्ला द्यायचा असेल तर आपण शुड हा शब्द वापरतो किंवा ऑक्झिलरी वर्ब वापरतो. म्हणून या ठिकाणी काय यायला पाहिजे, तर शुड हा शब्द ब्लँक स्पेसच्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे वाक्य काय असायला पाहिजे? वी शुड हेल्प द पुअर. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई. आता या ठिकाणी बाकीचे ऑक्झिलरी वर्ब सुद्धा केव्हा केव्हा वापरायचे हे आपण इथं समजून घेऊया. जसं मी मगाशी सांगितलं की शुड हा शब्द इट इज यूज्ड पोलाइटली, इट इज यूज्ड टू पोलाइटली एक्सप्रेस ऑब्लिगेशन्स और ड्युटीज. सौम्य शब्दामध्ये एखाद्याला सल्ला द्यायचा असेल किंवा त्याला काही सल्ला ऑब्लिगेशन्स करायचे असतील किंवा एखाद्याचे कर्तव्य सांगायचे असतील पोलाइटली, तर शुड हा शब्द किंवा ऑक्झिलरी वर्ब वापरला जातो. शल, शल केव्हा वापरायचा? टू फॉर्म फ्युचर टेन्सेस, म्हणजे वाक्य भविष्यकाळामध्ये तयार करायचं असेल तर. त्यानंतर टू मेक रिक्वेस्ट ऑर ऑफर्स, एखाद्याला विनंती करायची असेल तर किंवा एखाद्याला ऑफर करायचं असेल तर. त्यानंतर टू कंप्लीट कंडिशनल सेंटेन्सेस, कंडिशनल वाक्य जर असेल तर ते त्याच्यामध्ये वापरलं जातं. किंवा ऑर टू इश्यू कमांड्स, कमांड्स इश्यू करायचे असतील तर त्यावेळी सुद्धा हे वापरलं जातं. कॅन हे ऑक्झिलरी वर्ब केव्हा वापरलं जातं? एक्सप्रेस अ पर्सन ऑर थिंग्स ॲबिलिटी टू डू समथिंग, एखाद्याची क्षमता जी आहे, क्षमता दर्शविण्यासाठी कॅन या ऑक्झिलरी वर्बचा वापर केला जातो. आणि मेचा वापर केव्हा केला जातो? इट इज यूज्ड टू आस्क, ग्रँट ऑर डिस्क्राईब परमिशन. एखाद्याला काही विचारायचं असेल किंवा एखाद्याला काही परमिशन घ्यायची असेल तर त्यावेळी मी या ऑक्झिलरी वर्बचा वापर केला जातो. तर मित्रांनो, ज्यावेळी फिल इन द ब्लँकमध्ये ऑक्झिलरी वर्ब यूज करायचा असेल तर त्यावेळी वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यावरून मग
ठरवायचं आहे की कोणता ऑक्झिलरी वर्ब त्या ठिकाणी यायला पाहिजे. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना अपील आहे की आम्ही जे आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत स्पर्धा परीक्षांसाठीचं मार्गदर्शन करत आहोत हे अगदी मोफतरित्या करत आहोत. याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आम्ही चार्ज करत नाही. तर आपल्या सर्वांना अपील आहे की हे व्हिडिओज आपण आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करावे, जेणेकरून ते जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तसेच आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या व्हिडिओजला अवश्य लाईक करावे. आपलं कोणतंही सजेशन असेल तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून अवश्य आम्हाला पाठवावं. आम्ही त्या सजेशनवरती अवश्य विचार करू आणि ते जर इम्प्लिमेंटेबल असेल तर त्याला अवश्य इम्प्लिमेंट करू. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे, माय लेट ग्रँडमदर डॅश डॅश स्पीक फ्रेंच. ऑप्शन्स आहेत, परत ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, कॅन, कुड, मे, मस्ट. आता वाक्य जर आपण पाहिलं तर लेट ग्रँडमदर आहे, म्हणजे ग्रँडमदर यांचं निधन झालेलं आहे, म्हणजे त्या भूतकाळातल्या आहेत. म्हणजे वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब कसं यायला पाहिजे, तर ते ऑक्झिलरी वर्ब जे आहे ते भूतकाळातलं यायला पाहिजे. आता जर आपण ऑप्शन्स पाहिले तर कुड हे जर सोडलं तर बाकी वर्तमान काळातील ऑप्शन्स आहेत, म्हणजे कॅन, मे, मस्ट. म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे, तर माय लेट ग्रँडमदर कुड स्पीक फ्रेंच. आता त्यासोबत फ्रेंच बोलता येत होतं, माझ्या ग्रँडमदरला फ्रेंच बोलता येत होतं किंवा बोलू शकत होत्या, ही ॲबिलिटी या ठिकाणी या वाक्यामध्ये दर्शविलेली आहे. आणि ॲबिलिटी जर दर्शवायची असेल तर कॅन आणि कुड याने दर्शविली जाते. म्हणून या ठिकाणी वाक्य हे भूतकाळातलं आहे, म्हणून कॅन आपण या ठिकाणी यूज केलं नाही, कुड हा ऑक्झिलरी वर्ब यूज केला. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं येईल, माय लेट ग्रँडमदर कुड स्पीक फ्रेंच. पुढचा प्रश्न आहे, चूज द फेमिनाईन जेंडर ऑफ मास्टर. आता फेमिनाईन म्हणजे काय, तर स्त्रीलिंगी जेंडर आपल्याला मास्टरचं या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मास्टरचं फेमिनाईन जेंडर जे आहे ते आहे मिस्ट्रेस, म्हणजे ऑप्शन सी. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मिस्ट्रेस. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला आमच्या या व्हिडिओचा फायदा होईल. आमच्या चॅनलवरती जे नवीन अपलोड केलेले व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि त्यासोबतच आमचं टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे अभिनव स्टडीज, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा किंवा ते चॅनल जॉईन करा. आमचं फेसबुक पेजसुद्धा आहे, फेसबुक पेजलासुद्धा आपण अवश्य जॉईन करा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ एनहान्स. आता या ठिकाणी ए आणि बी हे दोन वर्ड्स दिलेले आहेत, एनरिच आणि इम्प्रूव्ह. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत ओनली ए, ओनली बी, बोथ ए अँड बी, नायदर ए नॉर बी. आता या ठिकाणी एनहान्स म्हणजे काय, तर आपल्या माहितीसाठी मराठी अर्थ दिलेला आहे वाढविणे. एनरिचचा अर्थ काय होतो, समृद्ध करणे. इम्प्रूव्हचा अर्थ काय होतो, सुधारणे. आता तिन्ही शब्द जर पाहिले तर एकमेकांशी मिळते जुळते शब्द आहेत, वाढविणे, समृद्ध करणे, सुधारणे. याचाच अर्थ काय होतो, तर एनहान्सचे सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द हे एनरिच आणि इम्प्रूव्ह आहेत. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर येईल बोथ ए अँड बी, म्हणजे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ फॉल्स. ऑप्शन्स आहेत एक्सपोज, कॅपेबल, ह्यूज, स्प्युरियस. आता फॉल्स म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होतो खोटा किंवा खोटारडा. ऑप्शन्समधले जे शब्द आहेत त्यांचे अर्थ काय होतात, एक्सपोज म्हणजे उघडा करणे, कॅपेबल म्हणजे सक्षम,
ह्यूज म्हणजे प्रचंड आणि स्प्युरियस म्हणजे काय तर खोटे किंवा बनावट. म्हणजे फॉल्सचा समानार्थी शब्द सिनोनिम काय होईल तर तो होईल स्प्युरियस म्हणजे खोटे किंवा बनावट. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी स्प्युरियस. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ डेडली. ऑप्शन्स आहेत विजडम, प्रायमरी, अप्रूट, मॉर्टल. आता डेडली म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो प्राणघातक. ऑप्शन्समध्ये जे शब्द दिलेले आहेत विजडमचा अर्थ होतो शहाणपण, प्रायमरी म्हणजे प्राथमिक, अप्रूट म्हणजे उखडणे आणि मॉर्टल म्हणजे मरणाधीन. आता डेडलीचा मग या ठिकाणी सिनोनिम काय होईल प्राणघातक. प्राणघातकला समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायांमध्ये कोणता दिसतोय तर तो दिसतोय मरणाधीन. म्हणजे डेडलीला या ठिकाणी सिनोनिम या ठिकाणी असेल मॉर्टल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी मॉर्टल. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ. आता अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द कशाचा निगार्ड म्हणजे कंजूष. कंजूष या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निगार्ड. ऑप्शन्स आहेत ए क्लिअर म्हणजे स्पष्ट, बी स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे खर्चिक, सी आहे पॉलिगॅमी म्हणजे बहुपत्नीत्व आणि डी आहे नॉर्मल म्हणजे सामान्य. आता निगार्ड म्हणजे कंजूष. कंजूषचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर खूप खर्च करणारा म्हणजे खर्चिक. म्हणजे काय इंग्लिशमध्ये स्पेंड थ्रिफ्ट. म्हणजे निगार्डचा अपोजिट वर्ड अँटोनिम जो आहे तो आहे स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे ऑप्शन बी. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी स्पेंड थ्रिफ्ट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ लोक्युसियस म्हणजे वाचाळ. ऑप्शन्स आहेत विगोरस म्हणजे जोमदार, ट्रॅचरस म्हणजे विश्वासघातकी, मॅड म्हणजे वेडा, टॅसिटर्न म्हणजे मोजके बोलणारा. तर लोक्युसियस म्हणजे वाचाळ, त्याचा विरुद्धार्थी अँटोनिम काय होईल तर तो कमी बोलणारा म्हणजे टॅसिटर्न. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी टॅसिटर्न. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स आहे आय शॅल कंप्लीट माय वर्क डॅश डॅश 4 days. म्हणजे मी माझं वर्क हे 4 दिवसात कंप्लीट करायला पाहिजे. आपण वाक्य कसं या ठिकाणी बोलू की मी माझं वर्क 4 दिवसाच्या आत पूर्ण करायला हवे. 4 दिवसाच्या आत म्हणजे याला कोणता शब्द या ठिकाणी यूज करावा लागेल तर विदिन हा शब्द यूज करावा लागेल. आता ऑप्शन्स आहेत बाय, ऑन, ॲट, विदिन. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर काय असायला पाहिजे ऑप्शन डी विदिन. म्हणजे वाक्य कसं येईल आय शॅल कंप्लीट माय वर्क विदिन 4 days. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ रिक्लेम. रिक्लेमचा अर्थ होतो पुन्हा मिळविणे. आता ऑप्शन्स आहेत ए आहे रिट्राईव्ह, बी आहे रिगेन, सी आहे रिकवर आणि डी आहे ऑल ऑफ द अबव. आता रिट्राईव्ह म्हणजे काय तर त्याचा सुद्धा अर्थ पुन्हा मिळविणे हाच होतो. रिगेनचा अर्थ सुद्धा पुन्हा मिळविणे हा होतो. रिकवर म्हणजे ते सुद्धा पुन्हा मिळविणे या अर्थानेच होते. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर काय असेल तर ते असेल ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. रिक्लेमचे सिनोनिम आहेत रिट्राईव्ह, रिगेन अँड रिकवर. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲड्रॉइट. ॲड्रॉइट म्हणजे कुशल. कुशलसाठी किंवा ॲड्रॉइटसाठी सिनोनिम आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन्स काय काय आहेत ए आहे अकाउंट म्हणजे खाते, बी आहे स्किल्ड म्हणजे परत कुशल, सी आहे मॅसिव्ह म्हणजे प्रचंड आणि डी आहे टॉलरेट म्हणजे तक्रार न करता सहन करणे. अर्थातच या ठिकाणी बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ऑप्शन बी स्किल्ड. ॲड्रॉइट म्हणजे कुशल तर स्किल्ड म्हणजे सुद्धा कुशल. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी स्किल्ड. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रिसाइज. प्रिसाइज म्हणजे तंतोतंत. आता ऑप्शन्स आहेत सुटेबल म्हणजे योग्य, फिक्स म्हणजे घट्ट बसविणे,
ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि डी आहे अब्रीज म्हणजे संक्षिप्त. आता या ठिकाणी दिलेले पर्याय जर आपण पाहिले तर प्रिसाईजशी मॅच होणारा शब्द हा दिलेल्या पर्यायातून कोणता असू शकतो, तर तो असू शकतो अब्रीज म्हणजे संक्षिप्त. तंतोतंत म्हणजे काय, तर तो एक प्रकारे संक्षिप्त अशा पद्धतीनेच असतो. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी अब्रीज. प्रिसाईज म्हणजे अब्रीज. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस, ज्याचा मराठी अर्थ होतो उद्योगी, मेहनती अशा पद्धतीने. आता ऑप्शन्स आहेत ए हार्डवर्किंग म्हणजे मेहनती, बी आहे मॅग्निफिशंट म्हणजे भव्य, सी आहे प्रायमरी म्हणजे प्राथमिक आणि डी आहे डिमिनिश्ड म्हणजे कमी झाले किंवा कमी होणे. मग या ठिकाणी बरोबर उत्तर काय असेल, तर अर्थातच ऑप्शन ए हार्डवर्किंग. इंडस्ट्रियसला सिनोनिम असेल हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता सेंटेन्स आहे द वेदर इज डॅश डॅश दॅन लास्ट वीक. आता हे जे वाक्य आहे द वेदर इज डॅश डॅश दॅन लास्ट वीक, मित्रांनो कधीही लक्षात ठेवा, जर वाक्यामध्ये दॅन हा शब्द जर आलेला असेल तर तो वाक्य जे आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं असतं आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जो दॅनच्या अगोदर शब्द असतो तो शब्द त्या कंपॅरेटिव्ह डिग्रीमधला असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय येईल, आता दिलेले ऑप्शन्स काय काय आहेत पाहूया. वॉर्म आहे, वॉर्मर आहे, वॉर्मेस्ट आहे आणि मोर वॉर्म आहे. आता या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वॉर्मचं काय होतं, तर ते होतं वॉर्मर. म्हणून या ठिकाणी वाक्य काय येईल, द वेदर इज वॉर्मर दॅन लास्ट वीक. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वॉर्मर. आता पुढचं वाक्य चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. प्रश्न वाक्य आहे स्वप्नील इज द डॅश डॅश गर्ल स्वप्नाली इज द डॅश डॅश गर्ल अमंग ऑल द स्टुडंट्स इन हर क्लास. आता हे सुद्धा वाक्य, हे वाक्य कोणत्या डिग्रीमधलं आहे, तर हे वाक्य आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं. हे कसं ओळखलं मी, तर या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीमधला जो शब्द असतो त्याच्या अगोदरचा जे आर्टिकल असतं ते आर्टिकल या ठिकाणी द येतं. आता स्वप्नाली इज द म्हणजे पुढे सुपरलेटिव्ह डिग्रीमधला शब्द येणार आहे. आता ऑप्शन्स काय काय आहेत आपण पाहूया. टॉल, टॉलर, टॉलेस्ट, मोर टॉल. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये टॉलचं काय होईल, तर ते होईल टॉलेस्ट. म्हणून या ठिकाणी वाक्य कसं येईल, स्वप्नाली इज द टॉलेस्ट गर्ल अमंग ऑल द स्टुडंट्स इन हर क्लास. म्हणजे बरोबर उत्तर काय येईल, ऑप्शन सी टॉलेस्ट. पुढचं वाक्य आहे किंवा पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इंटू सुपरलेटिव्ह डिग्री. आता खाली जे वाक्य दिलेलं आहे त्याला आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की वाक्याची डिग्री कन्वर्ट करत असताना किंवा ट्रान्सफॉर्म करत असताना वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. आता वाक्य काय आहे, इट इज नॉट सो इझी टू प्रॅक्टिस ॲज टू प्रीच. आता ऑप्शन्स काय काय आहेत पहा. ए आहे इट इज इझियर टू प्रीच दॅन टू प्रॅक्टिस, वाक्याचा अर्थ बदलतो. बी आहे इट इज इझिएस्ट टू प्रीच दॅन द प्रॅक्टिस, वाक्याचा अर्थ इथे सुद्धा बदलतो. सी इट इज मोस्ट डिफिकल्ट टू प्रॅक्टिस बट इझिएस्ट टू प्रीच, इथं मात्र वाक्याचा अर्थ बदलत नाही. आणि डी ऑप्शन्स आहे, डी ऑप्शन आहे नो सुपरलेटिव्ह इज पॉसिबल. आता इट इज नॉट सो इझी टू प्रॅक्टिस ॲज टू प्रीच या अर्थाने सुपरलेटिव्ह डिग्रीमधील कोणतं वाक्य आहे, तर ते आहे ऑप्शन सी मधील इट इज मोस्ट डिफिकल्ट टू प्रॅक्टिस बट इझिएस्ट टू प्रीच. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आता वाक्य आहे अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन इज कॉल्ड. पूर्वतयारी न करता केलेलं भाषण म्हणजे. आता हा प्रश्न मी वेगळ्या
वाक्यानं मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता. तर आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन इट इज कॉल्ड एक्सटेम्पोर, म्हणजे पूर्वतयारी न केलेला. बाकीचे ऑप्शन्स काय काय दिले होते? इलोक्शन म्हणजे वक्तृत्व, लेक्चर म्हणजे व्याख्यान, लेक्चर हे पूर्वतयारी करून दिलेलं असतं. सेरमॉन म्हणजे प्रवचन, याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी केलेली असते. म्हणून या ठिकाणी अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन इज कॉल्ड एक्सटेम्पोर. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे, सम पीपल डॅश डॅश ट्रॅव्हलिंग बाय शिप. आता ऑप्शन्स आहेत, इज लाईक्ड, डिसलाईक्ड, डिसलाईक, नन ऑफ दीज. आता वाक्य कसं आहे? तर वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं हे वाक्य आहे. साधा वर्तमान काळ जो आहे त्याच्यातलं हे वाक्य आहे की सम पीपल डॅश डॅश ट्रॅव्हलिंग बाय शिप. काही लोकांना शिपने प्रवास करायला आवडते किंवा आवडत नाही, असं काहीतरी असणार आहे. ऑप्शन्स काय काय आहेत? इज लाईक्ड, डिसलाईक्ड, डिसलाईक, नन ऑफ दीज. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून सिंपल प्रेझेंट टेन्स अधोरेखित होणारा कोणता ऑप्शन आहे? तर तो आहे ऑप्शन सी, डिसलाईक. म्हणून या ठिकाणी वाक्य कसं होईल? सम पीपल डिसलाईक ट्रॅव्हलिंग बाय शिप. काही लोकांना शिपने प्रवास करायला आवडत नाही. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, डिसलाईक. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ परसेप्शन. परसेप्शनचा समानार्थी शब्द सिनोनिम. परसेप्शनचा अर्थ काय होतो? समज किंवा आकलन शक्ती किंवा बोध. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ई रफ म्हणजे उग्र, बी सेन्स म्हणजे संवेदना किंवा समज, सी आहे श्रीवड म्हणजे चतुर, आणि डी आहे हिडन म्हणजे लपलेले. तर या ठिकाणी परसेप्शनला सिनोनिम कोणता दिसतोय दिलेल्या पर्यायातून? तर तो दिसतोय सेन्स म्हणजे संवेदना किंवा समज. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सेन्स. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस. पाल्मी डेज म्हणजे काय? तर डेज ऑफ हॅपीनेस, आनंदाचे दिवस. पाल्मी डेज म्हणजे काय? या फ्रेजचा अर्थ काय होतो? तर आनंदाचे दिवस. ऑप्शन्स काय काय आहेत पहा. डेज ऑफ प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस म्हणजे समृद्धी आणि आनंदाचे दिवस. ग्रॅज्युएशन डेज म्हणजे पदवीचे दिवस किंवा लग्ना अगोदरचे दिवस. त्यानंतर ऑप्शन सी आहे लॉंग डेज सफरिंग फ्रॉम डिप्रेशन म्हणजे दीर्घ दिवस नैराश्याने ग्रस्त. ऑप्शन डी आहे डेज विथ फॅमिलीज म्हणजे कुटुंबासह घालवलेले दिवस. म्हणजे पाल्मी डेजला या ठिकाणी बरोबर त्याचा अर्थ काय अधोरेखित करणारं कोणतं वाक्य आहे किंवा कोणतं ऑप्शन आहे? तर ते आहे डेज ऑफ प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस म्हणजे समृद्धी आणि आनंदाचे दिवस. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, डेज ऑफ प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. आता दिलेल्या पर्यायातून करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. सेंटेन्स ए आहे, व्हाय नॉट वी गो, असं वाक्य असू शकत नाही. बी आहे, वाय डोंट वी गो, हे बरोबर आहे. अशा पद्धतीचं वाक्य असायला पाहिजे. नकारार्थी जेव्हा वाक्य असतं तेव्हा डू किंवा डज म्हणजे डोंट किंवा डझंट, डज नॉट किंवा डिड नॉट अशा पद्धतीचं एक वाक्य येतं. जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं असेल किंवा सिंपल पास्ट टेन्स मधलं असेल तर. सी ऑप्शन काय आहे, व्हाय नॉट वी शुड गो, असं सुद्धा वाक्य असं येऊ शकत नाही. त्यानंतर ऑप्शन डी आहे, व्हाय शुड गो नो, वाक्या कुठल्याही ताळमेळ नाही आहे या ठिकाणी. म्हणून दिलेल्या 4 पर्यायातून बी ऑप्शन जो आहे तो अधोरेखित करतो की हे वाक्य करेक्ट आहे, व्हाय डोंट वी गो. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, व्हाय डोंट वी गो. पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक टू कंप्लीट द सेंटेन्स. ब्रेड अँड बटर डॅश डॅश हिज फेवरेट फूड. ऑप्शन्स आहेत आर, इज, बी, वेअर. आता या ठिकाणी 2 नाऊन आहेत, ब्रेड आणि बटर. ब्रेड अँड बटर. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की त्या ब्लँक
ठिकाणी कोणता शब्द येणार आहे किंवा कोणतं वर्ब येणार आहे, तर ते वर्ब सिंग्युलर असेल का प्ल्युरल असेल हे कसं ठरवायचं, तर त्याच्या अगोदरचं जे नाऊन आहे ते पाहायचं. बटर कसं आहे, सिंग्युलर, म्हणून त्या ब्लँक ठिकाणी कोणतं वर्ब येईल, तर ते सिंग्युलर येईल. म्हणजे काय येईल, ब्रेड अँड बटर इज हिज फेवरेट फूड. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, इज. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ डिडॅक्टिक म्हणजे उपदेशात्मक. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे फ्रुगल म्हणजे काटकसरी, इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे उपदेशात्मक, सी कपॅबल म्हणजे सक्षम, आणि डी आहे एक्सेसिव्ह म्हणजे जास्त. तर डिडॅक्टिक म्हणजे त्याला करेक्ट सिनोनिम कोणता आहे, तर तो आहे इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे उपदेशात्मक. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्स्ट्रक्टिव्ह. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल. आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. आता या ठिकाणी एका माणसाकडे बोट करून हे वाक्य म्हटलेलं आहे. ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. एका पर्टिक्युलर थिंगला किंवा एका पर्टिक्युलर पर्सनला अधोरेखित करून जर वाक्य म्हटलं जात असेल तर त्या ठिकाणी आर्टिकल नेहमी द येतं. आता या ठिकाणी म्हणून काय येईल, ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराईव्ह. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, द. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. आता सेंटेन्स दिलेले आहेत. ए आहे दोज बुक्स आर ऑफ आय, चुकीचं वाक्य आहे. ऑप्शन बी आहे दोज बुक्स आर माय, हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. ऑप्शन सी आहे दोज बुक्स आर माइन, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. दोज बुक्स आर माइन, ते माझी पुस्तक आहे. ऑप्शन डी आहे दोज बुक्स आर आईज, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर वाक्य कोणतं आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन सी, दोज बुक्स आर माइन. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑर्डिनल फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे या ठिकाणी ऑर्डिनल म्हणजे काय, तर वाक्य जेव्हा काउंट आपण करतो तेव्हा ऑर्डिनल म्हणून कशा पद्धतीने तो उच्चारला जातो. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत थर्ड, 100, 4, 5. तर ऑर्डिनल कोणता करेक्ट आहे या ठिकाणी, तर तो आहे थर्ड. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई, थर्ड. पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक युजिंग अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. वाक्य आहे, देअर इज डॅश डॅश होप ऑफ हिज रिकव्हरी, वी हॅव टू टेक हिम टू अ गुड हॉस्पिटल. ऑप्शन्स आहेत अ लिटल, द लिटल, लिटल, नन ऑफ दिस. या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ई, देअर इज अ लिटल होप ऑफ हिज रिकव्हरी, वी हॅव टू टेक हिम टू अ गुड हॉस्पिटल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. या ठिकाणी वाक्य आहे, द मंकीज डिसअपियर्ड डॅश डॅश द विंडो. ऑप्शन्स आहेत इन, ओव्हर, बट, थ्रू. या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी, थ्रू. द मंकीज डिसअपियर्ड थ्रू द विंडोज. पुढचा प्रश्न आहे, चूज द रॉंग सेंटेन्स. आता या ठिकाणी वाक्य कसे आहेत पहा ऑप्शन्समध्ये. ए आहे ॲन ॲक्सिडंट हॅड हॅपन्ड, बी आहे ॲन ॲक्सिडंट हॅपन्ड, सी आहे ॲन ॲक्सिडंट हॅज हॅपन्ड, आणि डी आहे ॲन ॲक्सिडंट वॉज हॅपन्ड. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. या ठिकाणी ऑप्शन सी हा बरोबर आहे, हे चुकीचं आहे. ऑप्शन सी हे वाक्य चुकीचं आहे. ॲन ॲक्सिडंट हॅज हॅपन्ड हे चुकीचं आहे. सो हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत, हे वाक्य मात्र चुकीचं आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. सुनीता हॅज नो कंट्रोल डॅश डॅश हर टेम्पर. ऑप्शन्स आहेत इन, अंडर, ओव्हर, फ्रॉम. बरोबर उत्तर आहे
ऑप्शन सी ओव्हर. वाक्य कसं येईल? सुनीता हॅज नो कंट्रोल ओव्हर हर टेम्पर. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ही मेट मी डॅश डॅश द स्ट्रीट. ऑप्शन्स आहेत इन, ऑन, टू, ॲट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. म्हणजे करेक्ट प्रिपोजिशन काय येईल? इन. म्हणजे वाक्य कसं येईल? ही मेट मी इन द स्ट्रीट. पुढचं प्रश्न आहे, चूज द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स बिलो. वाक्य आहे, शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट. बी आहे, नन ऑफ द पोएट्स वेअर ग्रेटर दॅन शेक्सपियर. सी आहे, शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट. आणि डी आहे, ऑल इंग्लिश पोएट वेअर नॉट ग्रेट. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे कशा पद्धतीने येईल? शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावर आधारित काही प्रश्न पाहिले आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील याच्याविषयीच्या ट्रिक्स सुद्धा आपण पाहिल्या. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.